बहुतेक मांजरांची पिल्लं बोके ह्याच्यासाठी मारतात कारण बोक्यांना त्यांच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो असा त्यांना भास होतो. कारण काय कदाचित त्यांना असं वाटतं की हे माझं पिल्लू नाही म्हणून ते पिल्लांना मारतात. बाकी हे ठराविक गोष्टीमध्येच होऊन जातं. जे पाळीव प्राणी असतात, पाळीव मांजर वगैरे, हे यांच्या नजरेमध्ये ह्या गोष्टी ती कल्पना नाही करू शकत कारण ते सोबत असतात, राहतात. त्याच्यामुळे त्यांना हे बाहेरच्या जगाचं काही गोष्टी माहीत नसतात. बाहेरच्या मांजरांशी कधी असा त्यांचा संबंध आलेला नसतो किंवा संपर्क आलेला नसतो. त्यामुळे बाहेरचे जे मांजर बोके आहेत ते पिल्लांना मारू शकतात किंवा मारतात ते. बाकी घरातल्या मांजरांचं असं काही नसतं. आणि राहिला प्रश्न आपल्या बबड्याचा, तर हा एवढा गुणी पोरगा आहे ना. हा आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने 3 बाळंतपण बघितलेत ब्राउनीचे. तर तो इतका जपतो पिल्लांना की त्यांची काळजी करणं, त्यांच्याशी त्यांना ट्रेनिंग देणं, म्हणजे चालायचे शिकत असताना त्यांच्या हळूहळू पुढं चालणं, म्हणजे ह्या गोष्टी खूप करतो हा. म्हणजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत जसे हे थोडे चालायला लागले की. पण खूप प्रेमळ आहे हा कारण याचा संपर्क जो बाहेरच्या जगाशी कुठल्या मांजराशी पण आलेला नाही. त्याच्यामुळं हा याच्यापासून अजिबात धोका नाही आहे. कारण हा खूप छान त्यांच्याशी वागतो, त्यांची काळजी करतो, त्यांना जपतो तितकाच. आता बऱ्याच वेळा असं होतं की ब्राउनी बाहेर फेरफटका मारायला गेलेली असती, पण हा त्यांच्यासोबत त्यांच्या शेजारी बसून राहतो. इतका तर हा प्रेमळ आहे. आणि फक्त त्याला बोलायला आपण मांजर बोलू शकतो, पण त्याचे सारे गुण लहान लेकराचेच आहेत. म्हणजे माणसासारखेच घरामध्ये त्याचं वर्तन असतं. उलटं त्याला छान वाटतं असे पिल्लं जवळ आल्यानंतर. आणि पिल्लं पण असे आहेत की ते ब्राउनीला सोडून बाबड्यासोबतच जास्त टाईम घालवतात. त्याचं ट्रेनिंग जर बघायला गेलं आता मांजरांना देताना, त्याचे पण व्हिडिओ आपण शूट करणार आहेत, तुम्ही बघा. इतका खूप सुंदर शिकवतो. उड्या मारायला, भांडणं करायला तर पहिल्यांदा शिकवणार तो. असा आहे तो. शंभूला तर त्याने ते शिकवलं होतं. त्याच्यामुळे शंभू असं खोड्या करतो, आवलीपणाने वागतो घरामध्ये. हे ह्या पाटलाचेच कर्तव्य आहेत बघा. ते यांनी दिलेलं ट्रेनिंग आहे त्यामुळे शंभूला पण, सर्व मांजराला. तो केअरटेकर आहे तो सध्या. तो इतका काळजी करतो की ब्राउनीचं 50% काम तर त्याच्याकडेच असतंय, पिल्लं सांभाळणं. आणि हा शंभूवरती पण तेवढंच प्रेम करतो, शंभूचे पण तेवढेच लाड करते. मारतंय शंभूला नाही ऐकल्यानंतर. शंभू पण लय खोड्या करतं त्याच्या, पण ते समजून घेतं. एकदम निरागस. ते आता झोपलंय गपचूप झोपाव ना तर त्याला खोड्या करते. ते असं नाही की ते पिल्लांचीच काळजी करते, त्याला शंभूची पण काळजी भरपूर असते. एकदम कर्तबगार पोरगा आहे. शंभू मोठा झालाय, उलट त्याला जवळ घेऊन झोपतो माहिती का ते. म्हणजे वेगळाच आहे. बबड्या खोड्या काढतो तो, पण बबड्या एक गरज आहे का तिकडं सरकत सरकत बबड्यापाशी गेला चक कसं खोड्या करते बघ आता. ते खोड्या करतं तसे. बिचार माझं पोरग बघ रे, लयच हुशार आहे. झोपलंय आता, झोपाव ना त्याला. एक तर झोप नाही, त्या पिल्लांना सांभाळून आहे ना ते लय वैतागले. आणि ते झोपाय गेलं तर की असं खोड्या करतंय त्याला. असा खेळ आहे त्याचा. तो खानलीला आता नाही घेतला जवळ. तो घेतला जवळ, घेतला बघतो ते बघ आहे का. आता घेतलं जवळ त्याला, झोपला. म्हणजे असं एवढं प्रेमळ आहे ते. तो बघ आहे का. खूप खूप हुशार आहे ते, खूप हुशार. एकदम टॅलेंटेड आहे, एकदम टॅलेंट, एकदम हुशार पोरगा आहे तो.
खरंच एक नशीबवान आहेत आपण, किंवा ह्यांच्यासारखे पोरं आहेत ना, यांच्यामुळं आपण खुश राहतो. हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. घरात आहे ना मांजर असलं ना, एक वेगळी एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी राहते. हृदयविकाराचा जो धोका असतो तो पण टळतो माहिती आहे का मांजरामुळं. ह्या पण गोष्टी आहेत काय खूप, म्हणजे आरोग्याच्या रिलेटेड पण खूप काही फायदे आहेत मांजराचे. ब्लड प्रेशर, म्हणजे खूप काही फायदे आहेत, पण आता लोक तसे मांजरांना बऱ्यापैकी सांभाळत नाहीत, शक्यतो मारतात त्यांना, नेऊन लांब सोडणार, हे करणार. वाईट वाटतं त्या गोष्टीचं, पण असं नका करू प्लीज.